नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहोत। मित्रांनो, शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये सोलार पंप बसवायचा म्हटलं की त्याच्यामध्ये हजारो कंपन्या येतात आणि मित्रांनो याच्यामध्ये शेतकरी गोंधळून जातो की नेमकं कोणती कंपनी निवडली पाहिजे जेणेकरून आपल्याला उत्कृष्ट प्रकारचा सोलार पंप आपल्या शेतामध्ये बसवता येईल। तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे सगळ्यात अगोदर आपण याच प्रश्नावरती फोकस करणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चांगला सोलार पंप कोणता आहे। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये कुठे जाऊ नका, चॅनलवरती नवीन असाल तर अरविंद ॲग्रोटेक शेतकऱ्यांच्या हक्काचं चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। लगेचच आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आणि जाणून घेऊयात त्या 5 कंपन्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सगळ्यात उत्कृष्ट काम करतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणाऱ्या कंपन्या आहेत। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सोलार म्हणजे फक्त वीज बिल कमी करणंच नाही तर पाण्यासाठी योग्य आणि स्वतंत्र ऊर्जा स्रोत निर्माण करणं सुद्धा आहे। मित्रांनो, हे बघा, PM कुसुम योजनेअंतर्गत ज्या राज्यस्तरीय सोलार पॅनलवर सरकारच्या योजना आहेत, या सर्व योजना मिळून शेतकऱ्यांसाठी सोलार पॅनलमध्ये 60% पर्यंत सबसिडी मिळते। आणि मित्रांनो, याच्यामध्ये शेतकऱ्यांचं योग्य कंपनीची निवड करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, कंपनी आपल्या शेतामध्ये सोलार प्लांट बसवल्याच्या नंतर त्याची देखभाल करणं, त्याचे स्पेअर पार्ट्स आणि त्याचे मित्रांनो जे काही त्याचं मेंटेनन्सचा खर्च असेल मित्रांनो, याच्यानंतर शेतकऱ्याला खूप त्रास होतो। तर सगळ्यात महत्त्वाचं काय मित्रांनो, का तुम्ही योग्य ती कंपनी निवडा। त्याचे पार्ट जर हेवी असतील मित्रांनो, तर आपल्याकडे शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाऱ्याचा पावसाचा त्रास असतो मित्रांनो, तर या सगळ्यापासून त्याची बचत झाली पाहिजे। अशा हिशोबाने तुम्हाला एक सोलार कंपनी निवडणं, एक चांगल्या प्रकारची मजबूत सोलार कंपनी निवडणं या ठिकाणी गरजेचं ठरतं। तर मित्रांनो, लक्ष केंद्रित करूया आपल्या याच विषयावर मित्रांनो आणि सगळ्यात अगोदर आपण विश्लेषण करूया त्या 5 कंपन्या ज्या सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणाऱ्या आहेत। मित्रांनो, नंबर 1 ला सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी आणि आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक वरदानच असणारी कंपनी जी आपल्या भारताचं स्वतःचं ब्रँड आहे ती म्हणजे टाटा पॉवर सोलार। मित्रांनो, ही कंपनी आतापर्यंत PM कुसुम योजनेअंतर्गत आपल्या भारतामध्ये 97,000 पेक्षा जास्त सोलार सिस्टम बसवून देणारी एकमेव कंपनी आहे जी भारताचं स्वतःचं ब्रँड आहे। मित्रांनो, ही कंपनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी परवडणारी कंपनी, सगळ्यात हेवी मटेरियल सप्लाय करणारी कंपनी आहे मित्रांनो। पण याच्यामध्ये एक त्रुटी देखील आहे, कारण आता PM कुसुम योजनेमध्ये आपण जी वेंडर लिस्ट बघतो त्या वेंडर लिस्टमध्ये बऱ्याच भागामध्ये ही कंपनी वगळण्यात आलेली आहे। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना आता या कंपनीचा लाभ घेता येणार नाही। कारण मित्रांनो, हे जे सरकारने निर्णय घेतला हा एकाच कारणावरून घेतला, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना फक्त टाटाच पाहिजे। तर मित्रांनो, हे शक्य नाही, कारण बऱ्याच प्रायव्हेट कंपन्या देखील आहेत ज्या कंपन्या म्हणतात की आमचं टाटाच जर घेत राहिले तर आमच्या कंपन्या चालणार नाहीत, शेतकरी आमच्या कंपनीची डिमांड करतच नाहीत। त्यामुळे मित्रांनो, सरकारने ही कंपनी आता बऱ्याच विभागामध्ये वेंडरमधून वगळण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण एक काम करू शकतो। टाटा पॉवर सोलार मित्रांनो काही विभागामध्ये बंद असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या टाटा सोलारचा फायदा घेता येत नाही। तर मित्रांनो, दुसरा काही पर्याय आहे का? आपण टाटा सोलार आपल्या शेतामध्ये बसवू शकतो का? मित्रांनो, यावर आपण एक सविस्तर फक्त टाटा सोलारवरती एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी लवकरच उपलब्ध करेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला मित्रांनो याच्याबद्दल मी सविस्तर माहिती देखील देईल। सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी नंबर 2 ची कंपनी म्हणजे वारे सोलार एनर्जीज। मित्रांनो, ही कंपनी सुद्धा आपल्याकडे सर्वात जुनी कंपनी असल्यामुळे मित्रांनो या कंपनीची एक खास विशेषता तुम्हाला सांगतो मित्रांनो, जी शेतकऱ्यांसाठी सगळ्यात चांगली आहे। ग्रामीण भागामध्ये मित्रांनो या कंपनीचं 100% सप्लायमेंट आहे। म्हणजे तुमच्याकडे ग्रामीण भागामध्ये जर या कंपनीचा सोलार एखाद्या शेतकऱ्याने बसवला आहे आणि त्याची देखील काही नुकसान झाली मित्रांनो, तर लवकरात लवकर यांचे कर्मचारी येऊन तुमची ते नुकसान लवकरात लवकर दुरुस्त करतात। यांची मित्रांनो जी सप्लायमेशन आहे ही 100% वर्कफुल असते आणि या कंपनीचे पार्ट सुद्धा एकदम हेवी आणि शेतकऱ्यांना परवडणारे पार्ट असते मित्रांनो। सगळ्या परिस्थितीमध्ये आपले सोलार प्लांट आपल्या शेतामध्ये जसेचे तसे उभे राहते। या कंपनीचे मित्रांनो सगळ्यात जुना अनुभव आहे सोलार प्लांट बसवण्याचा आणि ही कंपनी देखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सगळ्यात उत्कृष्ट कंपनी आहे। मित्रांनो, तिसरी शेतकऱ्यांसाठी परवडणारी कंपनी म्हणजे विक्रम सोलार। मित्रांनो, या कंपनीची सोलार कंपनीची विशेषता माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो। ही कंपनी मोठमोठ्या प्रोजेक्टवरती काम करते, त्यामुळे ही ट्रस्टेड कंपनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, फ्लोटिंग सोलार सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही कंपनी सोलार सिस्टम बसवण्यामध्ये एक अग्रेसर कंपनी आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कंपनीचे सुद्धा सर्व पार्ट्स हेवी असतात, मटेरियल चांगल्या प्रकारचं तुमच्याकडे येतं मित्रांनो। मेंटेनन्स सुद्धा या कंपनीचा 100% वर्कफुल असतो आणि कर्मचारी येऊन तुमच्याकडे 100% सेवा देतात। सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी तिसरी सगळ्यात चांगली कंपनी म्हणजे विक्रम सोलार आहे। मित्रांनो, तुम्हाला आता मी जी चौथी कंपनी सांगणार आहे ही कंपनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारी कंपनी आहे, पण सगळ्यात चांगलं काम करणारी सगळ्यात उत्कृष्ट कंपनी आहे। मित्रांनो, हे बघा, ही कंपनी सगळ्यात अगोदर तुम्हाला कंपनीचं नाव सांगतो। कंपनीचं नाव आहे अडानी सोलार। ही मित्रांनो कंपनी आपल्या भारतामध्ये तुम्हाला काही कमीत कमी शेतकऱ्यांकडे पाहायला मिळेल, कारण मित्रांनो याच्यामध्ये सबसिडी सरकारकडून कमी असते आणि शेतकऱ्यांना जास्त रक्कम भरावी लागते। पण मित्रांनो, या कंपनीची सगळ्यात मोठी विशेषता म्हणजे काय आहे हे तुम्हाला मी लगेचच सांगतो। मित्रांनो, ही कंपनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक नवीन तंत्रज्ञान वापरून काम करते, जी आपल्याला सगळ्यात उत्कृष्ट सेवा देते। आणि या ठिकाणी मित्रांनो कंपनीचं मेंटेनन्स सुद्धा थोडं हेवी असल्यामुळे शेतकरी याला लावत नाहीत, हे प्लांट आपल्या शेतामध्ये बसवत नाहीत।
नाहीत, कारण मित्रांनो याच्यामध्ये खर्च देखील वाढून असतो. पण ही कंपनी सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी कंपनी असू शकते मित्रांनो, कारण शेतकऱ्यांना जर चांगलं ब्रँडेड वस्तू पाहिजे, हेवी मटेरियल पाहिजे मित्रांनो, तर तुम्ही या कंपनीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त शासनाकडून याला सबसिडी कमी मिळते आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम पे करावं लागते. मित्रांनो 5 नंबरची सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारी कंपनी म्हणजे स्पॅन सोलार. मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या पाठीमागे तुम्हाला जे सोलार सिस्टम बसवलेले दिसत आहे हे स्पॅन सोलार सिस्टम आहे, जेणेकरून मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हे सुद्धा एक सर्वात हेवी सिस्टम मटेरियल आहे आणि ही सगळ्यात चांगली ब्रँडेड उत्कृष्ट कंपनी आहे मित्रांनो, सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी कंपनी आहे. पण मित्रांनो थोडीशी त्रुटी आता याच्यामध्ये झालेली आहे, कारण बऱ्याच भागामध्ये वेंडर लिस्टमध्ये ही कंपनी सुद्धा वगळण्यात आलेली आहे. मित्रांनो ही कंपनी बसवल्याच्या नंतर आमच्या भागामध्ये 2 महिन्यामध्येच या कंपनीचं नाव वेंडर लिस्टमधून काढण्यात आलं मित्रांनो, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी या कंपनीचा लाभ घेतलेला आहे. पण जे नवीन शेतकरी आता वेंडर लिस्टमध्ये आहेत मित्रांनो, त्यांना या कंपनीचा लाभ कमीत कमी घेता येणार आहे. ज्या भागामध्ये ही कंपनी उपलब्ध आहे मित्रांनो, त्याच भागामधले शेतकरी या कंपनीचा लाभ घेऊ शकतील. अदरवाईज कोणते शेतकरी मित्रांनो या कंपनीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. पण मित्रांनो चांगल्या प्रकारचे पार्ट सप्लायमेंट, हेवी मटेरियल आणि सगळ्यात प्रकारचे उत्कृष्ट चालणारी एकमेव कंपनी म्हणजे स्पॅन सोलार आहे मित्रांनो. आपल्या पाठीमागे व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच कंपनी दिसत आहे. शेतकरी मंडळी, आता आपण या 5 कंपन्यांबद्दल माहिती घेतल्याच्या नंतर एक सगळ्यात महत्त्वाची टिप तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची आहे. मित्रांनो हे बघा, तुम्हाला या 5 कंपन्यांपैकी कोणतीही जर एक कंपनी निवडायची असेल तर तुम्ही ती निवडू शकता. पण आता वेंडर लिस्टमध्ये या कंपन्यांपैकी बऱ्याच कंपन्या वगळण्यात आलेल्या आहेत काही भागामध्ये. तुमच्या भागामध्ये जर मित्रांनो या 5 कंपन्यांपैकी कोणतीही एक कंपनी जर उपलब्ध असेल तर तुम्ही त्याचा 100% फायदा घेऊ शकता, लाभ घेऊ शकता. पण मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येईल मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला तुमचे कमेंट्स येऊ शकतात की दादा तुम्ही ही कंपनी आम्हाला सांगितली पण ती आमच्याकडे उपलब्धच नाही, म्हणजे आमच्या भागामध्ये वेंडर लिस्टमध्ये तिचं नावच येत नाही. तर मित्रांनो प्रत्येक याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर तुम्हाला एकच पर्याय त्याच्यामध्ये करायचा आहे मित्रांनो, जर तुम्हाला जी कंपनी पाहिजे ती तुमच्याकडे वेंडर लिस्टमध्ये नाही आहे तर तुमच्याकडे जे शेतकरी बसवत आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ज्या चालू कंपन्या आहेत त्या तुम्ही बसून घ्या, कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला सोलार येणं महत्त्वाचं आहे. हे मला मित्रांनो ठराविकच माहीत आहे, कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सोलार पंप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कंपनी जर कमी जास्त असली किंवा त्याच्यामध्ये थोडंसं पार्ट कमी जास्त असलं किंवा हेवी हलकं भारी असलं मित्रांनो तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण तुमच्याकडे जर या 5 पैकी कोणतीही कंपनी मित्रांनो उपलब्ध असेल तर तुम्ही नक्कीच या कंपनीचा लाभ घ्या. शेतकरी मंडळी, आता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण टाटा सोलार कंपनीवरती लवकरच एक चांगला माहितीस्पद व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध करूयात. आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही शंका असतील, या कंपनीमार्फत तुम्हाला कंपनीबद्दल काही अजून माहिती हवी असेल जी व्हिडिओमध्ये तुमच्याकडे सांगण्यात नाही आली माझ्याकडून, आणि मित्रांनो तुम्हाला जर अजून एखाद्या नवीन कंपनीबद्दल माहिती हवी आहे जे सोलार तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लावायचं आहे मित्रांनो, या प्रकारचे सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही मला या व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये विचारू शकता मित्रांनो. तुम्हाला 100% प्रतिसाद मिळेल. आणि मित्रांनो याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा मिळून जाईल. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मला सगळ्या प्रकारचे प्रश्न विचारू शकता. तुम्हाला जर काही व्हिडिओमध्ये काही शंका असेल मित्रांनो, एखाद्या नवीन कंपनीबद्दल माहिती हवी असेल, सगळ्या प्रकारचे प्रश्न मित्रांनो तुम्ही मला व्हॉट्सअपवर देखील विचारू शकता. आता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना चालतात मित्रांनो, या योजनांचा नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचा नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला मित्रांनो. त्या ग्रुपची जॉईन लिंक सुद्धा तुम्हाला आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या चांगल्या प्रकारच्या नवीन योजनेवरच्या नवीन शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.